नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 50. इथे दिल्लीमध्ये अजिंक्य पोहोचला होता. आज तो पहिल्यांदा इथे आला होता. तिकडची गर्दी पाहून त्याला मुंबईची आठवण झाली. काहीतरी साम्य होतं दोन शहरांमध्ये. त्याच्या मनात विचार आला. त्याने एक टॅक्सी बुक केली व ड्रायव्हरला ॲड्रेस सांगितला. तशी ड्रायव्हरने टॅक्सी स्टार्ट केली. आता कुठून आणि कशी सुरुवात करायची हा विचार अजिंक्यच्या मनात येत होता. इथं त्याच्या ओळखीचं कोणी नव्हतं. सर्व काही त्याला स्वतःला करावं लागणार होतं. फक्त एका मित्राकडून त्याने वसतिगृहाचा ॲड्रेस घेतला होता, जिथे राहण्याची सोय होती. आत्तापर्यंत जॉब करून काही पैसे त्याने जमवले होते, म्हणून जोपर्यंत जॉब मिळत नाही तोपर्यंत त्याला याच पैशावर आपला उदरनिर्वाह करावा लागणार होता. टॅक्सी एका जुनाट 2 मजली इमारतीसमोर थांबली. तशी अजिंक्यची तंद्री भंग पावली. उतरो साहेब, आपका ॲड्रेस आ गया, ड्रायव्हर म्हणाला. तसे अजिंक्यने टॅक्सीचे बिल पेड केले व आपली बॅग घेऊन बिल्डिंगच्या आत जाण्यासाठी निघाला. इमारत खूप जुनाट व हलक्या प्रतीची होती, परंतु जास्त भाडं अजिंक्यला परवडणार नाही, म्हणून त्याला इथे राहण्यावाचून पर्याय नव्हता. त्याने आजूबाजूला कोण दिसतं का हे पाहिलं. तशी त्याची नजर एका वयस्कर माणसावर गेली आणि तो त्याच्या दिशेने गेला. दिसण्यावरून तो माणूस पंजाबी वाटत होता. त्याने लांब पांढरा कुर्ता व पायजामा घातला होता. डोक्याला कापड गुंडाळलं होतं. दिसण्यावरून तो 50-55 वर्षाचा वाटत होता, परंतु वयाची कोणतीच चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. नमस्ते सर, माझं नाव अजिंक्य माने. मी मुंबईवरून आलो आहे. इथे रेंटने एखादी रूम मिळेल का, अजिंक्य म्हणाला. तसा त्या माणसाने अजिंक्यला वरून खालपर्यंत पाहिलं. तसा अजिंक्य संकोचला. मिलेगा, जरूर मिलेगा, पण आधी सांग, तुला इथला पत्ता कोणी दिला, तो माणूस म्हणाला. 1 मिनिट सर, असं बोलून अजिंक्यने खिशातून एक कागद बाहेर काढला व त्या माणसाच्या हातात दिला. ज्या मुलाने कागद दिला होता त्याला त्या माणसाने ओळखलं होतं. ठीक है, 1000 रुपये भाड़ा लगेगा, और हाँ, यहाँ पे ठीक से रहने का, नो दारू, नो पार्टी, और छोकरी तो बिल्कुल नहीं, समझे? हो सर, अजिंक्य म्हणाला. सर नाही, चाचा. इथे सर्व मला चाचा बोलतात. माझं नाव दिलावर सिंग आहे. तुम्ही खूप छान मराठी बोलता, अजिंक्य म्हणाला व चाचाच्या मागे जाऊ लागला. फक्त मराठी नाही, मला सर्व भाषा येतात. 20 वर्ष वेगवेगळ्या देशातील मुलांमध्ये राहून सर्व भाषा शिकलो मी. हे बघ, आली तुझी खोली, दिलावर चाचा म्हणाला. दोघे खोलीच्या आत आले. रूमची अवस्था खूपच वाईट होती. सर्वीकडे पसारा व सामान विखुरले होते. मी तुला सांगायचं विसरलो, इथे तुझ्यासोबत एक रूम पार्टनर असणार आहे. त्यानेच रूमची ही अवस्था केली आहे. 1 नंबरचा टपोरी मुलगा आहे. त्याच्यापासून जपून राहा. चल, येतो मी, माझं काम संपलं, असं बोलून चाचा जाण्यासाठी निघाला. अजिंक्यने सामान खाली ठेवलं. एक विचारायचं राहून गेलं, तू काय काम करतो, चाचा म्हणाले. मी वकील आहे. इथे कोर्ट प्रॅक्टिस करण्यासाठी आलो आहे, अजिंक्य म्हणाला.
अरे वा, बहुत खूप. चेहऱ्यावरून हुशार वाटतो. आता पुढं तुझं नशीब, असं बोलून चाचा निघून गेले. अजिंक्यला खोलीची अवस्था पाहवत नव्हती. तो अतिशय स्वच्छता प्रिय होता. त्याला भूक पण लागली होती. सकाळपासून त्याने काही खाल्लं नव्हतं. पण आता आधी खोलीची साफसफाई करायची आणि मगच जेवायला जायचं, हे त्याने ठरवलं होतं. अजून त्याची जेवणाची व्यवस्था झाली नव्हती. त्याला बाहेरच एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करावं लागणार होतं. आज सोमवार होता. मा घरातील महादेवाच्या मूर्तीसमोर हात जोडून बसल्या होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे देवाला धूप व दिवा लावला. धुपाचा सुगंध सर्वीकडे दरवळत होता. हे महादेव, तुम्हाला माहीतच आहे, आम्ही अदितीला मनापासून या घरची सून मानले आहे. विक्रमचेही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आजपर्यंत आम्ही कधीच तुमच्याकडे काही मागितले नाही. न मागताच तुम्ही आम्हाला खूप काही दिले आहे. परंतु आज आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे अदितीला विक्रमसाठी मागत आहोत. आज आम्ही त्यांच्याकडे शगुन घेऊन जात आहोत. आम्हाला निराश करू नका, मा बोलत होत्या. त्यांचे डोळे पाणावले होते. त्या दिवशी मिस्टर राठोडसोबत जे बोलणं झालं त्यानंतर त्या नेहमी टेन्शनमध्ये असायच्या. परंतु त्यांनी हे कोणाला जाणवू दिलं नाही. त्यांची प्रार्थना संपली तसे त्यांनी पूजेचं ताट हातात घेतलं व मंदिराच्या बाहेर हॉलमध्ये आल्या. आज सकाळपासून त्यांना बरं वाटत नव्हतं, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या डोक्यात फक्त अदिती आणि विक्रमच्या लग्नाचे विचार चालू होते. शालिनी जिना उतरून खाली येत होती. तिची नजर समोर गेली आणि ती मोठ्याने ओरडली, मा. ती धावतच माच्या जवळ गेली. मा जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. पूजेचं ताटही त्यांच्या हातातून पडून वस्तू इतरस्त विखुरल्या होत्या. मा, उठा ना. काय झालं तुम्हाला? भाई, भाई, डॅड. शालिनी मोठमोठ्याने ओरडत होती व रडत होती. विक्रमने तिचा आवाज ऐकला व धावतच खाली आला. त्याच्या मागोमाग मिस्टर राठोड व आशुतोषही आले होते. मा. विक्रम माच्या जवळ गेला व माला दोन्ही हाताने उचलून बसवलं. मा, काय झालं तुम्हाला? उठा ना. विक्रम रडत होता. आशुतोष, गाडी काढ. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, मिस्टर राठोड म्हणाले. परंतु दामिनीची अवस्था पाहून तेही घाबरले होते. त्यांचे हातपाय थरथरत होते. आशुतोषने गाडी काढली. विक्रमने दोन्ही हातावर मांना उचलून घेतलं होतं. शालू, तू डॅडची काळजी घे, आम्ही निघतो, विक्रम म्हणाला व तसाच मांना घेऊन बाहेर गेला. आम्हीही येतो, मिस्टर राठोड म्हणाले. डॅड प्लीज, मांना काही होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. शालू, तू इथे डॅडला सांभाळ, आशुतोष म्हणाला व जाण्यासाठी निघाला. भाई, तिकडे गेल्यावर कॉल करा, शालिनी म्हणाली. मिस्टर राठोड कसे बसे सोफ्यावर बसले. त्यांना दामिनीची खूप काळजी वाटत होती. शालिनीने त्यांना मिठी मारली. डोंट वरी डॅड, मांना काहीही होणार नाही, त्या ठीक होतील, शालिनी रडत म्हणाली. तसे मिस्टर राठोडने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, परंतु त्यांचेही डोळे पाणावले होते. विक्रमची गाडी शहरातील
नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. आशुतोषने आधीच कॉल केला होता, म्हणून डॉक्टरने सर्व तयारी आधीच केली होती. गाडी थांबताच 2 वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन आले. त्यांच्यासोबत डॉक्टरही होते. मांना घाईघाईने ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टर प्लीज, आमच्या मांना काहीही होता कामा नये. तुम्हाला काहीही लागले तर सांगा, विक्रम म्हणाला. बोलताना त्याचा गळा दाटून आला होता. डोंट वरी मिस्टर राठोड, तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर म्हणाले व आत गेले. हॉस्पिटलमध्ये सर्व राठोड फॅमिलीला ओळखत होते, कारण मिस्टर राठोड हे या हॉस्पिटलचे ट्रस्टी होते. विक्रम डोळे मिटून शांत बसला होता. त्याला माची खूप काळजी वाटत होती. आजपर्यंत कधीही त्यांना असं झालं नव्हतं. विक्रम स्वतः मा आणि मिस्टर राठोडच्या तब्येतीवर जातीने लक्ष घालत होता. त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत कधीही कोणीही हलगर्जीपणा केला नाही. मग असे अचानक काय झालं की मा अशा अचानक बेशुद्ध झाल्या? विक्रम विचार करत होता. आशुतोष त्याच्या शेजारी येऊन बसला. डोंट वरी भाई, मांना काही होणार नाही, आशुतोष म्हणाला. तसे विक्रमने त्याचा हात हातात घेतला. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. काय झालं डॉक्टर? मा ठीक आहे ना? आम्ही त्यांना भेटू शकतो, विक्रम म्हणाला. शी इज आउट ऑफ डेंजर. पण तुम्ही आता त्यांना भेटू शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत या. मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे, डॉक्टर म्हणाले. तसा विक्रम त्यांच्या मागे जाण्यासाठी निघाला. भाई, डॅडचा कॉल आहे. मी त्यांना घेऊन येतो, नाहीतर ते काळजी करतील, आशुतोष म्हणाला. ठीक आहे, विक्रम म्हणाला व डॉक्टरच्या कॅबिनच्या दिशेने गेला. डॉक्टर यांच्या कॅबिनमध्ये विक्रम त्यांच्या समोर बसला होता. डॉक्टर यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालं डॉक्टर? विक्रमने विचारलं. तुमच्या मांना हार्ट अटॅक आला आहे आणि तोही मेजर. त्या आता जरी ठीक असल्या तरी त्यांच्या जीवाला धोका आहे, डॉक्टर म्हणाले. व्हॉट? हे कसं शक्य आहे? मांना हार्ट अटॅक येण्याचं काहीच कारण नाही. 3 महिन्यांपूर्वी त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं आहे. सर्व काही नॉर्मल आहे. त्यांना हार्टचा कोणताही प्रॉब्लेम नाही, विक्रम म्हणाला. आय नो मिस्टर राठोड, मीच त्यांचं चेकअप केलं होतं. परंतु त्यांना हार्ट अटॅक येण्याचं कारण वेगळं आहे. कशाने तरी त्यांनी टेन्शन घेतलं आहे. वारंवार मेंदूला ताण दिल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर झाला आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की त्यांच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नका आणि ज्याचं त्यांनी टेन्शन घेतलं आहे ते आधी शोधून काढा, डॉक्टर म्हणाले. तसा विक्रम विचारात पडला. घरात सर्व काही माच्या मर्जीने होत होतं. इतकंच नाही तर मिस्टर राठोडनेही कधी त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही. मग असं काय कारण असेल? विक्रम विचार करत होता. थँक्यू डॉक्टर, विक्रम म्हणाला व जाण्यासाठी निघाला. आशुतोष हा मिस्टर राठोड आणि शालिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होता. डॉक्टरांनी मांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं, परंतु अजूनही त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली नाही. विक्रम, दामिनी आता कशा आहेत? मिस्टर राठोड म्हणाले. आशू, शालू, मला डॅडसोबत एकांतात बोलायचं आहे, विक्रम म्हणाला. तसे दोघे निघून गेले. तुम्हाला माहीत आहे डॅड, माने कशाचे इतके टेन्शन घेतले होते की त्यांना अटॅक आला.
विक्रमने विचारले. काय, दामिनी यांना अटॅक? मिस्टर राठोड म्हणाले. हो डॅड, आणि तुम्ही माझ्यापासून काहीही लपवणार नाही. आम्ही माच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेणार नाही, विक्रम म्हणाला. त्यांनी तुमच्या लग्नाचं टेन्शन घेतलं होतं. त्यांना भीती वाटत होती की अदितीने जर या लग्नाला नकार दिला तर, आणि यात चूक आमची आहे. आम्हीच त्यांच्या मनात हे सर्व भरवलं होतं, मिस्टर राठोड म्हणाले. प्लीज डॅड, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला माहीत आहे ना मा किती हळव्या आहे, आणि डॉक्टर यांनी सांगितलं आहे कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध करू नका, नाहीतर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल. आता आपल्याला फक्त त्यांना खुश ठेवायचं आहे, विक्रम म्हणाला. सर, तुम्ही पेशंटला भेटू शकता, नर्स म्हणाली. तसे मिस्टर राठोड आणि विक्रम आत जाण्यासाठी निघाले. त्यांच्या मागे आशुतोष आणि शालूही जाणार. डॉक्टरांनी त्यांना अडवलं. प्लीज सर, एका वेळी सर्वजण आत जाऊ नका. त्यांना आरामाची गरज आहे, डॉक्टर म्हणाले. ओके डॉक्टर, असे बोलून आशुतोष आणि शालिनी बाहेर थांबले. मिस्टर राठोड आणि विक्रम आत आले. मा हॉस्पिटलच्या बेडवर डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्या नाकामध्ये ऑक्सिजनची नळी होती. चेहरा अगदी निस्तेज दिसत होता. विक्रमला त्यांना असं पाहवत नव्हतं. त्याचे डोळे भरून आले होते. मिस्टर राठोड बेडच्या शेजारी खुर्चीवर बसले व माचा हात हातात घेतला. तसे त्यांनी डोळे उघडले. तुम्ही ठीक आहात ना दामिनी? मिस्टर राठोड यांनी विचारलं. मानी एक नजर विक्रमकडे पाहिलं. तसा तो त्यांच्या जवळ आला व त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आम्ही असताना का तुम्ही इतका विचार करता? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का मा? आम्ही तुम्हाला वचन देतो, तुमच्या मनाविरुद्ध कधीही काही होणार नाही, विक्रम म्हणाला. अदिती, माच्या तोंडून शब्द बाहेर पडला. बोलताना त्यांची जीभ जड झाली होती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.